गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे शुक्रवार आणि आजपासून निमिषला 3 दिवस शाळेला सुट्टी आहे, कारण त्यांच्या शाळेत स्पोर्ट्स कॉम्पिटिशन सुरू आहे. इथे निमिषला एवढी थंडी वाजती, पण तो स्वेटर काही घालत नाहीये. आणि शाळेला सुट्टी जरी असली तरी ट्युशनला सुट्टी नाहीये. त्याची 9ची ट्युशन आहे, त्याच्यामुळे लवकरच उठावं लागलं होतं. उठल्या उठल्या मी सगळं आवरून घेतले. तोपर्यंत तो वॉशरूमला वगैरे जाऊन आला होता आणि त्याला मी सांगितलं की पटकन आवरून घे, कारण 15-20 मिनटंच राहिलेले आहे. सकाळी सकाळी थंडी असल्यामुळे ना थोडं लेटच होतो उठायला. इकडे निमिष ब्रश वगैरे करत होता. त्याला म्हटले पटपट आवरून घे, मी दूध गरम करून देते आणि दूध पिऊन मग ट्युशनला जा. तो ब्रश करतोय तोपर्यंत मी माझे बाकीचे सकाळचे कामं करून घेतलेले आहे. आणि इथे किचनवर पसारा रात्रीचे भांडे रॅकला लावायचे बाकी होते. त्यानंतर अक्षय निमिषला ट्युशनला सोडायला गेले आणि जाताना मला सांगितलं की आज भाऊ नाही आहे, तर पाक तू बघून घे, लक्ष दे, कारण पाक जास्त उकायला की तो लगेच वरती येतो. त्यामुळे इथे मला थांबायला लावलं होतं आणि अधूनमधून सारखं पाकाला हलवावं लागतं. ते गुळाचे ढेपले फोडावे लागतात आतमध्येच. आणि हा आमचा कारखान्यामधला हा छोटासा देवारा आहे आणि हा गणपती मी माझ्या हातानेच बनवला होता. आता इथे पाक झाला आहे. मग त्यानंतर मी मेथीचा लाडू घेतला खायला. मम्मीने पाठवले होते. रोज सकाळीच एक लाडू खाते, चांगलं असतं. त्याच्यानंतर मग मी नाश्त्याची तयारी करायला घेतले. आज अंडा पराठा बनवायचा होता. आज निमिषला पण सुट्टी होती, त्याच्यामुळे म्हटलं चला आता अंडा पराठा वगैरे करून घेऊ नाश्त्याला. इथे छान अंडा पराठा मी बनवून घेतला आहे. गव्हाच्या पिठामध्ये मी अंडी फेटून घेतले आणि मग लागता पाणी टाकून त्याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ वगैरे आपल्याला जसं मसाले पाहिजे त्या पद्धतीने आपण मसाले टाकून तो फेटून घ्यायचा आणि धिरडं बनवतो तसं त्याप्रमाणे पातळ ते टाकून असं छान बनवून घ्यायचं. खूप छान लागतोय. मी पण फर्स्ट टाईमच बनवला, पण खूप छान झाला, सगळ्यांना आवडला. तुम्ही पण एकदा करून बघा, खूप छान आहे. खुसखुशीत होतो आणि तो सॉस वगैरे याच्याबरोबर पण खाऊ शकतो. एकदा नक्की करून बघा. गरमागरम पराठे काढून मी दोघांनाही नाश्त्याला देऊन टाकले. मग त्या दोघांनी नाश्ता वगैरे केला. निमिषला तर आता सुट्टीच होती, त्याच्यामुळे त्याचं काय आता तो दिवसभर खेळणारच आहे आणि एक कंप्लेंट आणणारच आहे. त्यांचा नाश्ता झाला मग निमिष लगेच खालीच गेला खेळायला. मग ते गल्लीतले पोरं येतातच खेळायला, मग ते मुलं पण सगळे आले होते खेळायला. मी त्याला इथे समोरच खेळायला लावते, बाहेर पाठवत नाही. मग मुलं सगळे इकडेच येतात खेळायला. मग ते खेळत होते आणि मग मला आता बाकीचे कामं आवरायचे होते. तर इथेच मी ब्लॉग संपवते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.